पुन्हा तटकरे विरुद्ध शिवसेना, अनिकेत यांच्या उमेदवारीला विरोध, गोगावलेंचा डाव. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील वाद आता एका मोठ्या राजकीय तडजोडीकडे सरकला असून यामुळे कोकणातील आणि विशेषतः रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीचे चर्चेतील उमेदवार आणि खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार भरत गोगावले यांनी आपले चिरंजीव विकास गोगावले यांच्यासाठी या जागेवर आग्रही दावा ठोकल्यानं महायुतीत उभी फूट पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. रायगडमधील तटकरे विरुद्ध गोगावले हा संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय. काय आहेत सध्याची रायगडमधील वादाची समीकरणं, पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. कोकणातील रायगड जिल्हा हा नेहमीच राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेचा राहिलाय. या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे शिंदे गट आमदार भरत गोगावले यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई जुनीच आहे. राज्यातील सत्ता समीकरण बदलल्यानंतर दोन्ही पक्ष जरी महायुती सरकारमध्ये एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधील आणि नेत्यांमधील अंतर्गत धुसफूस वारंवार चव्हाट्यावर येत असते. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांची विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर या धुसफुशीचं रूपांतर थेट संघर्षात झालं. या मतदारसंघात एकूण मतदारांपैकी सर्वाधिक संख्याबळ एकट्या रायगड जिल्ह्यात केंद्रित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींमध्ये शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची संख्या लक्षणीय आहे. याच बळावर आमदार भरत गोगावले यांनी महाड पोलादपूर परिसरातील शिवसैनिकांनी या जागेवर आपला नैसर्गिक हक्क असल्याचा दावा केलाय. शिवसैनिकांचा असा आरोप होता की प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेलाच तडजोड करावी लागते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्यानं त्यांच्यावर अन्याय केला जातो. लोकसभा निवडणुकीतही महायुतीचा धर्म पाळत शिवसैनिकांनी सुनील तटकरेंचं काम केलं, पण स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या विकास कामांना खीळ घातली जाते असा जाहीर संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला होता. शिवसेनेनं या निवडणुकीत विकास गोगावले यांचे नाव अत्यंत आक्रमकपणे पुढे केलं होतं. विकास गोगावले हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती असून स्थानिक राजकारणावर आणि लोकप्रतिनिधींवर त्यांची मजबूत पकड आहे. स्थानिक शिवसैनिकांनी महाडमध्ये मोठी बैठक घेऊन विधान परिषद आमदार फक्त विकास गोगावलेच असा निर्धार केला होता. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी तर वरिष्ठ पातळीवर असाही इशारा दिला होता की जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली गेली तर स्थानिक पातळीवर बंडखोरी होऊ शकते किंवा विकास गोगावले अपक्ष म्हणून रिंगणात उतरू शकतात. या विरोधामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण अनिकेत तटकरे हे या जागेवर निवडून येणं तटकरे कुटुंबासाठी प्रतिष्ठेची लढाई बनली होती. जर शिवसेनेने उघड किंवा छुप्या पद्धतीने विरोध कायम ठेवला असता तर अनिकेत तटकरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असती. स्थानिक पातळीवर वाढणारा हा तणाव पाहता महायुतीचे वरिष्ठ नेते म्हणजेच एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी यावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. भाजपच्या मध्यस्थीनं आणि वरिष्ठ नेत्यांच्या अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर अखेर मुंबईत एका मोठ्या राजकीय तडजोडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतंय. या नव्या डीलनुसार महायुतीनं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गट सोडण्याचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित केलाय. त्या बदल्यात शिवसेनेनं अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला असलेला आपला विरोध मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ही माघार विनाअट नाहीये. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा करण्याच्या मोबदल्यात रायगडच्या पालकमंत्री पदाची मागणी अत्यंत आग्रहाने लावून धरली आहे आणि वरिष्ठ नेत्यांनीही या मागणीला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्याला गेल्या 1.25 वर्षापासून हक्काचा पालकमंत्री मिळालेला नाहीये. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांच्यासाठी हा आग्रह होता, तर शिवसेनेकडून भरत गोगावले या पदासाठी प्रबळ दावेदार होते. या वादामुळे कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकलं नव्हतं आणि पालकमंत्र्यांचं पद प्रलंबित राहिलं होतं. आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं हा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जर अनिकेत तटकरे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बिनविरोध किंवा पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार असतील तर रायगडचे पालकमंत्री पद थेट शिवसेनेच्या खिशात जाणार आहे. त्यामुळे आमदार भरत गोगावले यांनीची रायगडच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागल्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालाय. या राजकीय तडजोडीमुळे जरी वरिष्ठ पातळीवर अनिकेत तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील जागा आणि पदांचा तिढा सुटलेला दिसत असला तरी स्थानिक पातळीवर याचे पडसाद काय उमटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
रायगडच्या म्हसळा ग्रामपंचायतीमध्ये नुकताच जो राजकीय उलटफेर झाला, जिथं शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावली, त्यावरून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये दरी किती खोल आहे हे स्पष्ट होतं। महायुतीच्या जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला असला तरी भाजप सर्वाधिक 12 जागांवर, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 3 जागांवर लढणार असल्याचं सध्याचं चित्र आहे। अशा परिस्थितीत कोकणातील या जागेवर होणारी तडजोड आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या ऐक्यासाठी किती फायदेशीर ठरते, यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी अधिक वाढते, हे येणारा काळच ठरवेल। तुर्तास अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची उमेदवारी आणि भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद या 50-50च्या फॉर्म्युल्यानं महायुतीमधील सद्यस्थितीत मोठं संकट टळल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।